चांगला दर्जा पद्धतीने शिकवला जात नाही, तो सरकारी शाळेचा दर्जा उंचावला पाहिजे, असे अनेक प्रश्न घेऊन कर्नल सुरेश पाटील पुणे लोकसभेसाठी मैदानात उतरलेले आहेत सैनिक समाज पार्टीच्या वतीने। आणि परवा दिवशी महाराष्ट्र टाइम्समध्ये एक चर्चा झाली की जे लोकप्रतिनिधी निवडून येतील त्यांना पर्यावरणाचे धडे देण्याची गरज आहे, असे पर्यावरणवादी पाणीच्या प्रश्नावर काम करणाऱ्या सामाजिक संघटनेच्या काही लोकांच्या मुलाखती घेण्यात आल्या। म्हणजे याचा अर्थ असा आहे की पुणे शहराला पाण्याच्या प्रश्नावर पर्यावरणावरच्या प्रश्नावरती काम करणारा एकही लोकप्रतिनिधी दिसत नाही असं दिसून येत आहे आणि पेपरमध्ये ती चर्चा व्हायला लागलेली आहे। आणि गेले 30 वर्ष कर्नल सुरेश पाटील पाणी प्रश्न आणि पर्यावरणावर काम करत आहेत। खडकवासल्याच्या डॅममध्ये गाळ काढून उपसा करून ते शेतकऱ्यांना देऊन पुणे शहरासाठी खडकवासल्यामध्ये पाणी वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत। जवळजवळ 30 लाख झाडं आतापर्यंत त्यांनी लावली, ती जगवलेली सुद्धा आहेत आणि त्यांचं काम अजून सुद्धा चालू आहे। आणि मिलिटरीमध्ये असताना त्यांनी देशसेवा केली आणि आता सेकंड इनिंगमध्ये त्यांना जनसेवा करायची आहे आणि चांगला अनुभव व्यक्तिमत्व पुणे शहराला मिळेल म्हणून पुणे शहरातल्या 2 कॅन्टोन्मेंट बोर्ड येतात, त्याच्यामध्ये मिलिटरीचे जो मतदान आहे ते जवळजवळ 2.5-3 लाखाच्या आसपास मतदान आहे आणि त्यांच्या रोजच्या बैठका कर्नल सुरेश पाटील साहेबांबरोबर चालू आहेत। रिटायर्ड कर्नल असतील, रिटायर्ड मेजर असतील, एक्स सर्व्हिसमॅन असतील, रोज बैठका चालू आहेत। आणि त्यांनी सांगितलं की आतापर्यंत कुठल्याच पक्षाने मिलिटरीच्या मिलिटरीच्या कॅन्डिडेटला कधीच उमेदवारी दिली नाही आणि म्हणून मिलिटरीचं मतदान सुद्धा कधी मोठ्या प्रमाणात झालं नाही। पण ह्यावेळेस जर तुम्ही असला तर आम्ही मोठ्या प्रमाणात ह्या कॅन्टोन्मेंट मतदारसंघातून मोठ्या प्रमाणात आम्ही मतदान तुम्हाला देऊ।